छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत। साहेब, आज उद्धव ठाकरे हे दौऱ्यावरती येत आहेत, 4-5 सभा आहेत। असं वाटतं का की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं चाललंय? हे जो दौरा आहे हा दौरा लोकसभेच्या ज्या निवडणूक आता होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भातला हा दौरा आहे। त्याच्यामुळं त्यांचे किती दौरे झाले तरी काही परिणाम इथं होणार नाही। पण चंद्रकांत खैरे असं म्हणतायत की मागच्या वेळी सुद्धा इथला खासदार हा शिवसेनेचा झाला असता, मात्र रावसाहेब दानवे यांच्या जावयांनी धोका दिला आणि रावसाहेब दानवे यांनी भाजपने काम केलं नाही म्हणून शिवसेनेचा खासदार इथे झाला नाही। असं काही नाही, भाजपनं युतीचंच काम केलेलं आहे, पण खैरे साहेबाच्या काही चुकामुळं खैरेसाहेब पडलेले। दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही। भाजपनं शिवसेनेनं खैरे साहेबाचं काम केलेलं आहे। खैरेसाहेब आतापर्यंत महायुतीच्या जोरावरच निवडून आलेले आणि पडल्याच्या नंतर यांना काम केलं त्यांना नाही केलं ह्या बोलण्याला काही अर्थ नाही। खैरे साहेबाच्या चुकामुळं, खैरे साहेबाच्या निष्क्रिय याच्यामुळं ते पडलेले। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 16 तारखेला विशेष अधिवेशन होणार होतं, त्या संदर्भामध्ये अंबादास दानवे असं म्हणाले की त्यांना तशी कुठलीही माहिती नाही आहे किंवा अशी अधिवेशनाची तयारी चालली आहे का? मराठा आरक्षणाविषयी मी सुद्धा तुमच्या माध्यमातूनच ऐकलेले आणि मला वाटतं की मुख्यमंत्री याबाबतीत लवकरच अधिवेशन बोलवतील असं मला वाटतं। छत्रपती संभाजीनगर शहरासाठी जी काही पाणीपुरवठा योजना होती, जसे आपण सांगितलं की जो काही सरकारकडे भरायचा टॅक्स होता तो महापालिका भरू शकत नाही, म्हणून आता राज्य सरकार स्वतः यामध्ये काही सहभाग घेते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी असेल, अतुलजी सावे असतील, अब्दुलजी सत्तार साहेब असेल, आम्ही तिघांनी प्रश्न उपस्थित केला की महानगरपालिकेची परिस्थिती ही जे काही महानगरपालिकेचा हिस्सा आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत भरण्याचा, तर ती परिस्थिती जवळजवळ 800 कोटी रुपये महानगरपालिका भरू शकत नाही। म्हणून मला सांगायचं की आम्ही विनंती केली सगळ्यांनी, मी पालकमंत्री म्हणून मी विनंती केली की साहेब आपल्याला जर ही योजना लवकर पूर्ण करायची असेल तर जे काही महानगरपालिकेचा हिस्सा आहे शासनाने भरावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली। तशा पद्धतीने मला वाटतं ती मान्य होईल आणि महानगरपालिकेला हिस्सा भरायचं काम पडणार नाही। भुमरे साहेब, पहिल्यांदाच अमित शहा हे छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत। खरं तर मागच्या अनेक वर्षापासून ही लोकसभेची जागा ही भाजप लढवत नव्हतं, पण अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर असे वातावरण निर्माण होतं की भारतीय जनता पार्टी हा क्लेम करेल या जागेवर। असं काही नाही, अमित शहा असून द्या, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असून द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असून द्या आणि अजितदादा असून द्या, हे सगळ्या मतदारसंघात जाणार आहे। कोणती जागा कोण लढवणार त्याच्यापेक्षा महायुती लढवणार आहे, त्याच्यासाठी महायुतीच्या प्रचारासाठी हे सगळेजण जाणार आहे। त्याच्यामुळं असं काही नाही, अमित शहा साहेब नुसतं संभाजीनगरलाच नाही वेगवेगळ्या ठिकाणी येणार, राष्ट्रवादीचा जिथं उमेदवारी तिथंसुद्धा जातील, शिवसेनेची तिथं जातील, सगळे एकमेकाच्या प्रचारासाठी जाणार आहे। म्हणून असं काही नाही, महायुतीच्या कॅन्डिडेट निवडून आणायचं असं संभाजीनगर म्हणून नाही, महायुतीच्या उमेदवारासाठी ते फिरणार आहे। महायुतीचा कॅन्डिडेट कोण असू शकतो किंवा महायुतीत कोणाला जागा मिळू शकतो? महायुतीची जागा पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेब हे ठरवतील आणि तो जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू। नक्कीच, तर छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा ही महायुतीची आहे आणि या संदर्भामध्ये पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं संदीपान भुमरे सांगता येतो। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।